आज आपण वेट लॉस करण्यासाठी आणि लहान मुलांसाठी रागीची अशी एक हाय प्रोटीन रेसिपी बनवतो आहे, जी दिसायला तर छानच दिसते, पण चवीला त्यापेक्षाही मस्त लागते. बनवणे फार सोपी आहे. काही मिनिटांमध्येच तुम्ही बनवू शकता. लहान मुलांना टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देता येईल. तर यासाठी आपल्याला अर्ध्या-अर्ध्या प्रमाणामध्ये बिना सालीची मूग डाळ आणि बिना सालीची उडदाची डाळ घ्यायची आहे. यामध्ये पाणी घालायचं. 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ धुवून झाली, की पाणी घालून 2 ते 3 तासासाठी भिजत घालायचं आहे. डाळ छान भिजल्या गेलेली आहे. रात्रभर सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता. आता याचं सर्व पाणी निथळून घ्यायचं. यामध्ये जास्तीचं पाणी खूप घालायचं नाही. अगदी थोडं पाणी वाटण्यापुरतंच घालायचं आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, अगदी थोडं जिरे घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, फक्त वाटण्यापुरतं, जास्त घालायचं नाही. हे मिश्रण पातळ व्हायला नको. आता याला मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा, हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते. छान बारीक असं वाटलं गेलेलं आहे. आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप पातळ नाही आहे किंवा दाटसर सुद्धा मी बनवलेलं नाही आहे आणि अगदी बारीक असं वाटलेलं आहे. यानंतर मी इथे केटलमध्ये 1 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हे पाणी गरम करू शकता. पाणी छान उकळी यायला लागलं, की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालून छान मिसळून घ्यायचं आणि 1 कपच नाचणीचं पीठ घालायचं आहे. गॅस बंद करायचा आणि छान पीठ मिसळून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, इथे पाण्याचं आणि नाचणीच्या पिठाचं प्रमाण आपल्याला सारखं-सारखं घ्यायचं आहे. नाहीतर हे पातळ होऊ शकतं. मग तुम्हाला याचा हुंडा बनवता येणार नाही. झाकून याला काही मिनिटासाठी असं सोडायचं आहे. 10 मिनिट झाल्यानंतर याला छान उकळ बसलेली आहे. आता एखाद्या परातमध्ये किंवा ताटामध्ये काढून याला छान मळून घेऊया. तर इथे मी नाचणीच्या पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण सारखं-सारखं घेतलेलं होतं. परत एकदा मी सांगते आहे, की सारखं-सारखं प्रमाण घ्यायचं आहे. हे यासाठी सांगते आहे, कारण बरेच जण अर्धवट रेसिपी बघतात, नीट ऐकत नाही आणि मग प्रमाण चुकवून बसतात आणि मग कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करतात, की आमचं प्रमाण चुकलं, रेसिपी चुकली. तर लक्षपूर्वक तुम्ही पूर्ण रेसिपी बघितली तर अजिबात चुकणार नाही, पण अर्धवट बघितली तर नक्कीच तुमचं प्रमाण चुकू शकतं आणि रेसिपीसुद्धा बिघडू शकते. त्यामुळे लक्षपूर्वक आणि पूर्ण रेसिपी बघत जा. चला, उंडा तयार करून झाल्यानंतर याचे मी 3 भाग केलेले आहे आणि याला असं लाटून घ्यायचं. सध्या आपण आपल्या YouTube चॅनलवर आणि Facebook पेजवर वेट लॉस संबंधित रेसिपी बघतो आहे. जर तुम्हाला या रेसिपीज पुढेही बघायच्या असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून कमेंट करा. या रेसिपीज मी पुढेही सुरू ठेवेल. जर बघायच्या नसतील तर कमेंट करण्याची काहीच गरज नाही. पण जर बघायच्या असतील ना, तर प्लीज कमेंट करा. म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला या रेसिपीज पुढे बघायच्या आहेत की नाही बघायच्या आहे. आणि हो, नाचणीची हीच नाही, मी याआधी सुद्धा भरपूर वेट लॉस रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, ज्या लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहेत. तुम्ही मुलांनाही देऊ शकता. कारण नाचणी ही लहान मुलांसाठी आणि वयस्क लोकांसाठी खूप पौष्टिक असते. यामध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे नाचणीचं पीठ हे लहान मुलांना कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये खायला घालायलाच पाहिजे. चला, आता याची मोठी चपाती लाटून झाल्यानंतर मी याला चौकोनी आकार दिलेला आहे आणि जी आपण डाळ वाटून घेतलेली होती ना, ती यावर अशी पसरवून घ्यायची आहे. खूप जाडा थर पसरवायचा नाही, असा पातळ थर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा, ही डाळ मी अशी पसरवून घेतलेली आहे. आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे. तर रोल बनवत असताना एक बाजू अशी उचलायची आणि याचा रोल बनवायचा आहे. डाळ आणि नाचणीचे हे जे रोल आहे ना, चवीला खरंच खूप मस्त लागतात. कारण नाचणी जी असते ती कॅल्शियमयुक्त असते, आयर्नयुक्त असते आणि डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ही पौष्टिक रेसिपी आहे, जी चवीलाही छान लागते, दिसायलाही मस्त दिसते. बघा, आता मी अशा पद्धतीने रोल बंद करून घेतलेला आहे. इथे मी डाळीमध्ये मूग डाळीच्या आणि उडदाच्या डाळीचा वापर केलेला आहे. पण जर तुम्हाला इथे मसूरच्या डाळीचा वापर करायचा असेल तर तेही करू शकता किंवा तुम्हाला जर चणा डाळ वापरायची असेल तर चणा डाळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. दोन्हीही डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. आता एक चाळणी घ्यायची, याला तूप ब्रश करून घ्यायचं आहे आणि हे जे तयार केलेले रोल्स आहेत ना, हे यावर ठेवायचे. तर असेच मी अजून 3 रोल तयार करून घेतलेले होते. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं किंवा स्टीमरमध्ये तुम्ही स्टीम करून घेतले तरीही चालतील. जवळपास आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी मध्यम आचेवर याला छान वाफवून घ्यायचं आहे. तर अशी वाफवून घेतल्यामुळे जी डाळ आहे तेही छान शिजल्या जाते आणि नाचणी जी आहे ना तीही शिजल्या जाते. चला, आता हे रोल आपण पूर्णपणे गार करून घेऊया आणि याला असे कट करायचे आहे. बघा किती सुंदर दिसते आहे ना कट केल्यानंतर. हे रोल नुसतंच तसेही खाल्ले ना तरी छान लागतात. पण जर तडका मारला ना तर अजून जास्त चविष्ट लागतात. तर आपण याला ना तडका मारून तयार करूया. बघा, मी प्रत्येक रोल तुम्हाला कट करून दाखवते आहे. किती सुंदर दिसतो आहे. लहान मुलांना जर तुम्ही नाचणीची भाकरी खायला द्याल ना तर मुले अजिबात खाणार नाही. पण जर का मुलांना तुम्ही असे नाचणीचे रोल बनवून द्याल ना तर मुले डाळही खातील आणि नाचणीसुद्धा.
तर बघा इथे सर्व रोल कट करून तयार झालेले आहे. पण कधी-कधी मुलं ना पास्ता किंवा मॅगीसारखे फास्ट फूड खाण्याची खूप जिद्द करतात. मग आपला नाईलाज होतो. पण आता टेन्शन घेण्याचं कारण नाही. तुम्ही मुलांना हा डिझायनचा पेनी पास्ता देऊ शकता, जो 100% ड्युरम व्हीट सेमोलिना पास्ता आहे. ज्यामध्ये मैद्याचा, आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवरचा अजिबात वापर केलेला नाही. आणि जर अगारोची केटल असेल, तर तुम्ही हवं तिथे हवं तेव्हा हा पास्ता बनवू शकता. चला आता आपण तडका तयार करूया. तर त्यासाठी पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप गरम केलेलं आहे. यामध्ये आता मोहरी घालायची आणि जिरे घालायचं आहे. छान तळतळायला लागली, की यामध्ये चिली फ्लेक्स घालते आहे. सोबतच थोडीशी हळद घालते आणि तीळ घालायची आहे. हळद यासाठी रंग छान यावा म्हणून. तुम्ही हळद नाही घातली तरीही चालेल. आता हे कट केलेले रोल आपल्याला तडक्यामध्ये घालायचे आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला छान तडक्याबरोबर मिसळून घ्यायचे आहे. बरं या तडक्यामध्ये तुम्हाला जर लसूण, कढीपत्ता घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला जर फास्ट फूडसारखा फ्लेवर आणायचा असेल ना, तर मिक्सर तुम्ही यामध्ये थोड्या प्रमाणात घालू शकता. छान चव येते. वरून तुम्हाला चीज घालायचं असेल, जर मुलांना आवडत असेल तर चीजही तुम्ही यामध्ये वरून घालू शकता. तर बघा हे रोल किती सुंदर दिसते आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा छान मिसळून घ्यायचं. हे रोल नुसतंच खायलाही छान लागतात, तडक्याबरोबर सुद्धा मस्त लागतात. पण याबरोबर एखादी जर चटणी असेल ना, तर अजून मजा येते. चला एक आपण चटणी झटपट तयार करून घेऊया. यासाठी मी इथे फुटाणा मिक्सरला घालते आहे. सोबतच 2 लसूणच्या पाकळ्या घालायच्या, कोथिंबीर घालायची आहे, कढीपत्ता घालायचा किंवा तुम्ही पुदिनाही घालू शकता. थोडंसं जिरे घालायचं. सुकं खोबरं घालते आहे किंवा ओलं खोबरं घातलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदा मिक्सरला कोरडंच वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी फुटाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचाही वापर करू शकता. आता यामध्ये पाणी घालायचं, लिंबाचा रस पिळायचा आहे. छान चटपटीत अशी चव येते किंवा तुम्ही यामध्ये चाट मसाला घातला ना तरीही चालेल. परत एकदा मिक्सरला याला छान फिरवून घ्यायचं आणि याची चटणी तयार करून घ्यायची. मी तुम्हाला इथे साधी सिंपल चटणी दाखवलेली आहे. पण तुम्ही याबरोबर टोमॅटो, कांद्याची जी चटणी बनवल्या जाते ना, ती साउथ इंडियन चटणीसुद्धा याबरोबर सर्व्ह करू शकता. हे रोज कसेही खाल्ले ना तरी छानच लागतात. नुसतं टोमॅटो केचप बरोबर खाल्ले तरीही चालतील. पार्टी स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल, तर घरोघरी अन्नपूर्णा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून Facebook पेजला फॉलो करा. कारण अजून भरपूर वेट लॉस रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे.